कुठे त्या पोलीस भरतीमध्ये शंका तुम्हाला उपस्थित होईल असं होणार नाही अशी शासनाच्या वतीनं एक मंत्री म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विश्वास देतो, खात्री देतो. विशेषतः आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर पोलीस विभागाचं जे काही कामकाज आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. ती आपली ही जी मेहनत आहे, आपण सर्वजण घाम गाळणार आहात. आणि मला एवढंच सांगायचं आहे तुमचा भाऊ म्हणून की आज जरी तुम्ही सर्वांनी घाम गाळला तर उद्या जर तुम्ही पोलीस झाले तर तुम्हाला रक्त गाळण्याची गरज राहणार नाही, कारण तुम्ही घाम गाळून मेहनत करून या ठिकाणी पोलीस झालेला आहात. आज आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं संदेश देत असताना मी एवढंच म्हणणार आहे की आपण एक नोकरी म्हणून फक्त करायला आले नाही, तर पोलीस विभागाचा जेव्हा कोणी पोलीस होतो, अधिकारी होतो, तर तो खऱ्या अर्थानं नोकरीपेक्षा या महाराष्ट्राचं सुरक्षा कशी चांगली जाईल, सुरक्षेचं कवच कसं मला या ठिकाणी ठेवता येईल या दृष्टीनं ही पोलीस भरती राहते. आणि म्हणून अनेक संदर्भामध्ये आमच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. अनेक वेळा आम्ही पाहतो, सैन्य भरती असेल, पोलीस भरती असेल, यामध्ये अनेक आमचे विद्यार्थी जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून, विदर्भातून, महाराष्ट्रातून जेव्हा येतात तेव्हा माझ्या घराजवळ नेहरू मैदान आहे, मी बऱ्याच वेळेस पाहिलं की अनेक लोक मुलं बिचारे आहेत त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीनं राहतात हे आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व टीमचं, माझ्या सहकार्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेन. मला तर माहिती नव्हतं, माझ्या आईच्या नावानं, माझी आई आपल्या सर्वांना सांगायला हरकत नाही, 10 नोव्हेंबरला स्वर्गवास आईचं झालं. आणि आईच्या नावानं जिवंत असताना पासून माझी आई ही खरं तर अशिक्षित होती आणि ती मला नेहमी म्हणायची. माझ्या गावामध्ये सुद्धा जेव्हा मी पहिल्यांदा निवडून आलो किंवा मी राजकारणात होतो तेव्हापासून मला सांगायची की गावामध्ये शाळा खोल, मुलांपेक्षा मुलींचं शिक्षण झालं पाहिजे. मला तिला खंत होती की जर मी शिकली असती अजून काही स्वप्न असेल तिचं. आणि म्हणून शिक्षणाच्या संदर्भात सातत्यानं ती मला म्हणायची. आणि म्हणून आई जिवंत असताना तिच्या नावानं मी शिष्यवृत्ती, वेगवेगळे कार्यक्रम, मुलांना वया वाटप, लहानपणीपासून म्हणजे माझ्या मतदारसंघात कोणी असेल तर त्या मुलाला माहित आहे की सुरुवातीपासून म्हणजे आज मला सक्रिय राजकारणात, सामाजिक कामामध्ये 25-30 वर्ष झाले, तर वया वाटणं, सोबत दप्तर वाटणं, वेगवेगळ्या परीक्षा घेणं, विद्यार्थ्याला काही अडचण असेल तर ती मदत करणं, स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना परीक्षा घेऊन त्या पद्धतीची मदत करणं, असा अनेक गोष्टी मी करत आलो आहे. असे अनेक उपक्रम मी करत आलो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज माझ्या सहकार्याने हे माहीत होतं, मला कुठेही कल्पना न देता तुम्ही अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं. मी माझ्या कार्यकर्त्याला सॅल्यूट या ठिकाणी देतो. आणि असे सहकारी माझ्या अजून चांगली खऱ्या अर्थानं समाजाप्रती आम्ही सेवा करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो. उद्याचे तुम्ही भावी पोलीस अधिकारी आहात. तुम्हाला कधी कशाही पद्धतीची गरज वाटली तर एक भाऊ म्हणून माझ्याकडे या ठिकाणी आपण कधी सार्वजनिक जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये कुठेही तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही मला एक भाऊ म्हणून हाक मारू शकता. मी तुम्हाला सर्वांना वचन देतो की एक भाऊ म्हणून तुमच्या हक्केला होऊ देऊन हा संजय राठोड तुमच्यासाठी तयार राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आभार व्यक्त करतील आणि लगेचच मातोश्री प्रमिला देवी मुलीचंदजी राठोड यांची स्मृतीप्रित्यर्थ आमचे नेते मान्य नामदार संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी जी निशुल्क भोजन व निवासी व्यवस्था केलेली आहे त्या सर्वात मोठा वाटा आमच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभे असलेले आमचे नेते माननीय संजय भाऊ राठोड यांचे मी पहिले मनपूर्वक आभार मानतो की भाऊ तुम्ही दिलेल्या प्लॅटफॉर्ममुळेच आम्ही हे सर्व करू शकत आहे. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो व आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या जागेवर राष्ट्रहितासाठी उभं राहावं.